आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय। सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होतात। सार्वजनिक मंडळांनी बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली। तर आज घरोघरी सुद्धा गणरायाचं आगमन होतंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आनंदी आणि सुखमय भक्तिमय वातावरण आहे। गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण घराची भाविकांनी सजावट केली। घराघरात भक्तिमय आणि आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते। विधिवत पूजा करून गणराय घरोघरी विराजमान होतात। आज गणपती उत्सवाचा पहिला दिवस आहे। आज घरोघरी गणराय विराजमान होतात। सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केल्याची पाहायला मिळाली। तर आज घरोघरी सुद्धा गणरायाचं आगमन होतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आनंदी सुखमय आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी काल संध्याकाळी घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं आणि आज सकाळी सुद्धा अनेक ठिकाणी बाप्पांचं आगमन होतंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आनंदी सुखमय आणि भक्तिमय वातावरण सध्या पाहायला मिळतंय। गणरायाच्या आगमनासाठी भाविकांनी सुद्धा सजावट केली। ढोल ताशांच्या गजरामध्ये काल संध्याकाळी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे गणेश विराजमान झाले आणि आज घरोघरी सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन होतंय। त्यामुळे सगळीकडे आल्हाददायक, उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते। पूजा करून गणराय घरोघरी विराजमान होतात। गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण घराची सजावट सुद्धा भाविकांनी केली। घराघरात भक्तिमय आणि आल्हाददायक वातावरण सध्या पाहायला मिळतं।